हॅलो मित्रांनो, माझं नाव सागर. मी पुण्यात असतो शिकायला. मी आत्ता आलो माझ्या घरी गावाकडं आणि मी आलो शेतात फिरायला. आता बघूयात आपण शेतात काय काय मिळतंय, काय काय खायला मिळतंय. आम्ही चाललो पोहायला. विहिरीमध्ये पाणी भरपूर आलेलं आहे. बघूयात आता पाणी किती आहे. मी अजून गेलो नाही विहिरीमध्ये. बघूयात पाणी किती आलंय ते. हे आमचं जुनं घर. हे आता तुम्हाला घर दिसणार नाही इथं, फक्त तुळस दिसतीये. हे जुनं घर पडलंय. इकडं बघू शकता तुम्ही, इकडं बरीच झाड आहेत जुन्या घरापाशी. हे आंब्याची झाड आहेत, इकडं सगळी झाड आहेत. हा गणू बारका भाऊ आहे हा. आता आम्ही आत्ता कणस काढलेत. घरी जाऊन मस्तपैकी कणस भाजायचेत. कणसाचा बेत करायचा. चला भेटूयात. हॅलो मित्रांनो, एक सांगायचं होतं. आपल्याकडे 2 आंब्याची झाड आहेत, ज्याचं आंब कधीच संपलं नाहीत आत्तापर्यंत. सगळ्या शेजाऱ्यांनी खाल्लं, पाहुण्यांनी खाल्लं, पण आंब काय कधी संपलं नाहीत. सगळ्यांना ठिकी भरून आंब पाठवलं. ठिकी म्हणजे पोती असतात मोठी, ती भरून पाठवलं तरी का आंब संपलं नाहीत. ही 2 झाड आहेत आंब्याची. तुम्ही बघू शकता. ह्याच्यामध्ये पाला दिसत नव्हतं, एवढं आंब होतं. पण आता ठीक आहे, आता सीझन संपला. आता काय तुम्हाला दाखवू शकत नाही मी. आता तुम्हाला माहितीच असेल पावसाची परिस्थिती काय आहे गावाकडं. भरपूर नद्यांना पाणी आलंय, पूर आलेत. बऱ्याच जणांची घरं ती वाहून गेलेत. घरं असतील, सगळा संसार असेल, जे काय प्राणी सांभाळलेले असतील, सगळे गेलेले. पण आपल्याकडे तशी परिस्थिती जास्ती नाहीये, पण परिणाम झालेला आहे पिकांवरती. आता मी तुम्हाला शेतातलं जे ऊसातलं पाणी ते दाखवतो. त्याच्यामुळे कसं ऊसाला पण असं बुरशी चढल्यासारखी झाली आहे. पाणी भरपूर आहे. तुम्हाला दाखवतो मी. हे बघा, हे चिंचांचं झाड बांधावरतीच लावलंय शेताच्या. पण तुम्हाला सांगतो, हे काय फुकट नाहीये. ह्याचं उत्पन्न वर्षाला 10 ते 12 हजाराचं उत्पन्न मिळतं ह्या चिंचा विकून. तुम्ही म्हणत असाल चिंचा कशा काढायच्या एवढ्या सगळ्या. ह्या पिकल्यानंतर नुसतं झाडलं की सगळ्या चिंचा खाली पडतात, गोळा करायच्या आणि नुसतं विकायच्या. पैसे मग. पण विहिरी, आता आपण विहिरीकडे जातोय. बघू शकता कशी परिस्थिती विहिरीकडे जायची. म्हणजे पाणी भरपूर आहे, त्याच्यामुळे कोणी येतच नाही शेतात. आम्ही आता भरपूर दिवसातून विहिरीकडे चाललोय. मोटर पण चालू करायच्या, घरामध्ये पाणी संपलंय. इथून 500 मीटर अंतरावरती पाणी जातं विहिरीचं. म्हणजे घर आपलं 500 मीटर अंतरावरती येतो. म्हणजे 500 मीटर म्हणजे अर्धा किलोमीटर. हे बघू शकता, पाणीच पाणी सगळीकडं. आणि आता विहीर बघा. विहीर आपली आहे जसं हडप्पाकालीन म्हणता येईल तशी विहीर आपली, खूप जुनी आहे. आता ह्याच्यामध्ये पाणी म्हणजे बघा आता तुम्हीच. पाणी इथून त्या कोपऱ्यातून शेतात चाललंय, डायरेक्ट बाहेर पाणी. म्हणजे मोटर चालू करायची गरज नाही. इथं शेजारची झाडं तुम्ही बघू शकताय. आणि वातावरण कसं आहे इथलं. हे आपलं डेपू, इथून मोटर चालू करायला डायरेक्ट घरी पाणी. आणि हा आपला ऊस काय ह्यावेळेस नाही एवढा व्यवस्थित आला, पण ठीक आहे, आपल्याच म्हणायचं. आता हे तुम्ही म्हणाले एवढी पाण्यात घाण का झाली. घाण होण्याचं कारण आहे की इकडं कोण आलं नाही, वारं पाऊस, त्याच्यामुळं ह्या झाडांची पानं किंवा काय वाऱ्यातून आलं असेल ते सगळं पाण्यात पडले. आता आम्ही थोडंसं ह्याला स्वच्छ करणार आहेत. स्वच्छ केल्यानंतर तुम्हाला दाखवतो की विहीर कशी दिसते. पोहण्यासोबत थोडंसं दुसरं काम पण होऊन जाईल, आपली स्वच्छता होईल. चला बघूयात नंतर. आपल्या विहिरीच्या शेजारी सीताफळांची भरपूर झाड आहेत. तुम्ही बघू शकता वातावरण कसं एकदम गारगार वाटतं इकडं आल्यानंतर. आणि लागल्या तिथं सीताफळ भरपूर झाडाला. दाखवतो तुम्हाला जवळ नेऊन सीताफळ. हे बघा, हे सीताफळ. इथं सीताफळ. इकडं कोणी येतच नाही. भरपूर सीताफळ आहेत पण कोणी येत नाही, कारण घरापाशीच एवढी सीताफळ आहेत की इथं यायला कोणाला कष्ट घेत नाहीत कोण. असेच खराब होऊन चाललेत. हे बघा, इथं पक्ष्यांनी खाऊन सोडून दिलेत. असे संपून चाललेत जागेवरती. आता झाडं तोडायची नाहीत कधीच, ठेवायचे तसेच. पक्षी तर खाऊन जातील. हे बघू शकता तुम्ही, काय सीताफळ ठेवले नाहीत पक्ष्यांनी. येतात, आपलेच घर आहे म्हणायचं, खाऊन जायचं. हे बघा, तुम्हाला आता क्लिअर नाही दिसत आहे, क्लिअर दाखवते एखादं.
तुम्हाला क्लिअर दिसेल. आपल्या जरा मोबाईलची क्वालिटी जरा खराब आहे. हां हे दिसेल तुम्हाला. हे बघा, हे बघा, पक्षी फक्त एवढं सोडून जातात, बाकी काही नाही. हे आपण काही नाही खाऊ शकत. ह्याच्या आतमधलं सगळं खातात. तुम्हाला सीताफळाचं माहितीच असेल चांगलं. ठीक आहे. इथं कसं जरा आमच्या शेतामध्ये जरा माकडं येतात. ते गणाला जरा माकडांसोबत राहायची सवय लागली आहे, त्याच्यामुळे ते आरामात झाडावरती चढतं. पत्ता कॅप्शनमध्ये लिहितोय. बरं, पत्ता कॅप्शनमध्ये देतो तुम्हाला. यायची शेतात यायचं, चिखलातून यायचं, मग सीताफळ घेऊन जायची. सहजासहजी काय नसतं मिळत. तुम्हाला दाखवतो सीताफळ पिकतात कधी, कोणती सीताफळं तोडायची. हे बघा, ह्या सीताफळाला हे जे पिवळंच म्हणतोय कलर आलेला दिसतोय ना तुम्हाला कॉर्नरमध्ये त्या भेगांमध्ये, त्याला समजायचं, त्याला आमच्या इकडे भाषेमध्ये म्हणतात डोळा येणे. अशी सीताफळं तोडायची की ज्याला डोळा आलेले आहेत, आणि ते 2 दिवसामध्ये ठेवल्यानंतर पिकून जातात. काही सीताफळं अशी झाडावरती डायरेक्ट पण पिकतात, पण आपण जे तोडतो घरी नेण्यासाठी त्यांना डोळे यावं लागतात, त्यावेळेसच पिकतात. हे बघा तुम्ही क्वालिटी कशी दिसते. आणि हे पिकल्यानंतर मग विषय संपला. माझ्या आत्ताच तोंडाला पाणी सुटले. हे बघा, हे अशी सीताफळं असतात, ह्याला म्हणते डोळे येणं. हे 2 दिवस ठेवले की लगेच पिकतात.